मार लागलेली त्याच्यामध्ये कालच्या गाडीने मार लागलेली याच्यामध्ये खरंच ओळखलीस काय सर्व पोंगे हे सर्व खराब झालेले सर्व हे डाग लागले काहीच खरं नाही याचं हे पूर्ण काळं पडून गेलं काहीच राहिलं नाही याच्यामध्ये हे काहीच 10 रुपये होऊ शकत नाही झाडाचे निसवते बी नाही काहीच नाही हे निसवलं तरी बी चांगलं येत नाही नाही काहीच नाही काही नाही आता काय सगळं हे होऊन गेलं आता काय करावं माय नाही खर्च गेला सगळं गेलं व्हायला 2 वर्ष झालं असंच बोंबाबोंब व्हायली काय करावं काय नाही देवा काय करावं एवढा खर्च केळी गेल्या हळद गेली काय करावं काय नाही ही बाई तोंडाला आलेला घास दिला साहेब काय करावं काय नाही माय नाही पाहू वाटणं काय नाही काय 2-4 एकर रान गेलं ज्वारीचं केळी हळदी देवरावजी देबगुंडे राहणार सोनाळा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड. आता काल 5 वाजता आमच्या इथं 4:45 वाजता अशा गारा वारं एकदाच आलं आत्रण असं पूर्ण झालं. अशा केळी 2 एकर केळी आहे अशी पूर्ण आता 5-6 लाख रुपयाची केळी व्हायची याच्यामध्ये काहीच नाही 50,000 होईना आता एकरी 1 लाख रुपये खर्च झाला केळीला. असे 4 डोस झाले आतापर्यंत सोडणं खतं चालू होतं आता काहीच होत नाही याच्यामध्ये. गहू गेले बरेच गहू होते आंबा होता फुलवरे आता आंबे आले ते आंब्याचे फुलवरे गळून गेले सगळे काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये पूर्ण असं हाल झाले हाल. हळदी भिजली हळदीला शिजून अशी रानानं टाकलेली हळद आहे त्याला असं भोकाड पडली त्या हळदीला काहीच नाही हळदीमध्ये बी आता काय होईल त्याची गॅरंटी नाही. आता 14-15 हजार हळद विकायची ती आता काय विकते काय माहिती नाही. आता येऊन पंचनामे करावं काहीतरी मदत शेतकऱ्याला मिळावं याची अपेक्षा आहे. साहेब 2-4 खंड्या ज्वारी होत होती 4 एकर रान आहे हळदी गेल्या केळी गेल्या सरकारनं आमची भरपाई करून द्यावा. ज्वारी होत होती आज साहेबांनी येऊन पंचनामे करा काय खावा ढोराय वासराचे गेले कडबी फिरबी ज्वाऱ्या. माझं नाव गजानन गोविंदराव करडे गाव सोनाळा. कालच्या वादळी वाऱ्यामुळं 4:45 वाजता वारा पाऊस गारा त्याच्यामध्ये ज्वारीचं नुकसान झालेलं आहे आणि केळीचं पण झालं आहे हळदीचं झालेलं आहे आणि गव्हाचं पण झालेलं आहे. एवढं झालेलं आहे नुकसान की एकदा एकरी 20,000 रुपये ज्वारीचा खर्च झालेला आहे ते पण निघायला तयार नाही. आता काय करणार याच्यामध्ये पूर्ण ज्वारीला फ्लॉट आडवा पडलेला आहे. आता त्याच्यामध्ये
काही कामाच्या ज्वारीची काही कामं यायची तयार नाही असं नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये केळीची पण नुकसान झालेली आहे. केळीची पूर्ण पानं हे पूर्ण फाटून गेलेली आहेत. बुडापासून पूर्ण हवाने हे झालेली आहे आणि हळदी पण पूर्ण शेतामध्ये भिजून गेलेली आहेत आणि गहू पण आडवे पडलेले आहेत. आता काय करणार याच्यामध्ये? सरकारने याच्यात काहीतरी मदत करावी. गेल्या वर्षी पण असं झालेलं आहे, वादळी वाऱ्यामुळे काही मदत भेटलेली नाही. यावर्षी पण काय अपेक्षा आहे मदत भेटण्याची, हे सरकारला एवढं मी विनंती करतो.